तिळाचे लाडू बनवायची सगळ्यात सोपी पद्धत. अजिबात लाडू कडक नाही होत, लाडू संपतेत पण खराब नाही होत. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर गुळ घ्यायचा 1 वाटी. आता सगळं प्रमाण हे वाटीनीच घेणार आहे, त्याच्यामुळे कुठली 1 वाटी गुळ घ्यायचा. गुळाला कापून घ्यायचं किंवा ठेसून घ्यायचं, खडा नाही राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. आता त्याला एखाद्या भांड्यामध्ये ठेवून येणार, कढईमध्ये असं ठेवून द्यायचं. कढईमध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून येणार चांगलं 7-8 मिनिटांसाठी असं ठेवून द्यायचं. नाहीतर मग तुम्ही कुकर मध्ये सुद्धा याच्या 4-5 शिट्ट्या काढून घेऊ शकता. नंतर 1 वाटी तीळ घ्यायचं, ज्या वाटीने गुळ घातला ना त्याच वाटीने तीळ घ्यायचे, त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आणि अर्धीच्या पण अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणे थोडे कमी जास्त चालून जाते ना, त्याला पण भाजून घ्यायचं आणि शेंगदाण्याला असं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, कुटून घ्यायचं. एकदम पावडर नाही करायची, असे दाणे दाणे दिसले पाहिजे. नंतर आता गुळाकडे बघायचं, बघू शकता एकदम गुळ भारी मेल्ट झालेला आहे. आता तीळ आणि शेंगदाणे एका भांड्यात मिक्स करून घ्यायचे आणि लगेच गुळाचा पाक त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. मिक्स करून घ्यायचं. थोडीशी इलायची पावडर टाकायची, परत मिक्स करायचं आणि 1 चम्मच आहे ना तुपाचा टाकायचं. तूप टाकल्याने ना चमक पण लाडूला भारी येते आणि लाडू बांधताना आपल्या हाताला पण चिटकत नाहीत. बघू शकता एकदम भारी मिश्रण रेडी झालेली. असं लाडू लगेच